जन्म होईल तेथून देता लिंगन वैष्णवासी आवडे जा हरी अंतरापासून ऐसी आते मनी अर्थ माझी तुका म्हणे तोची सुदिन सोहळा गाऊया गोपाळा धनीवरी आवडे जा हरी अंतरापासून ऐसी आते मनी अर्थ माझे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देव उदारा सोपान मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी बाई नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवन पावनी बाई नमो त्रिभुवन पावनी जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची श्री गुरुचरण सरोज रजनी जमुन मुकुर सुधारी बरण रघुबर विमल जसु जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरऊ कलेस विकार महिम्न पारंते परम विदिशो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादि नाम पितदवसन्नास्त्वे गिरा अथावाच सर्वस्व सुमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरहा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठाला 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 माझी जातीचे मज भेटो कोणी आवडीची धनी फेडावया आवडे जा हरी अंतरापासून ऐसी आती मनी अर्थ माझी। अच्छा स्वराचा आवाज कमी करतो म्हणताना दीपक थोडं बोलताना राहू दीपक लय कमी। आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग
वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकोबाराया आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा भगवंताच्या दारामध्ये इच्छा प्रकटित करणारा मागणी मागणारा अभंग आहे. विठाला विठाला या अभंगाद्वारे तुकोबारायांनी भगवंताच्या दरवाजामध्ये इच्छेची मागणी केलेली आहे की माझ्या जातीचा मला मिळाला पाहिजे. अभंग घेतला की सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की तुकोबारायांना कोणत्या जातीचा पाहिजे. म्हणून सध्या जातीहून खूप वादंग चालू आहे समाजामध्ये, पेपरला, सोशल मीडियाला, सगळीकडे आपण पाहतो सध्या जातीची फार चर्चा आहे. अभंगच आपण त्या दृष्टीनं निवडलेला आहे. तुकोबारायांना जातीचा हवा आहे. तुकोबारायांच्या जातीचा कोण असतो, कसा असतो, त्याचं वर्णन अभंगामध्ये आलेलं आहे. तुकोबारायांची इच्छेची मागणी या अभंगामध्ये प्रकटित आहे. आपण 9:45 वाजेपर्यंत, तसं 10 वाजेपर्यंत तुम्ही सहन केलं तर राहिलेल्या 1-1.25 तासाच्या कालखंडामध्ये अतिशय गोड कीर्तन या अभंगाचं पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या मेहकरी फाटा किंवा सोनेवाडी फाटा, असं सोनेवाडी या गावाला नाव आहे. आणि या सोनेवाडी फाट्याला किंबहुना मेहकरी फाट्याला हा समस्त संजीवनी परिवार हॉटेलचा जो परिवार आहे, नणंद भाऊजाईचं हे हॉटेल महाराष्ट्रभर गाजलेलं आहे. पुरस्कार मिळालेले आहेत, पेपरला बातम्या आलेल्या आहेत, सगळ्यांना हे ज्ञात आहे. नगर जिल्ह्यामध्ये मेहकरी फाट्याला संजीवनी हॉटेल आहे. या संबंधातून त्या परिवारामध्ये जी जी मंडळी येत राहतात, या परिवाराशी ती संलग्न होतात, मित्र बनतात, त्यांच्या परिवारातली भाऊ बनतात. या संबंधातून समस्त संजीवनी परिवाराच्या मार्फत 5 वर्षापूर्वी या परिवाराला मोठं दुःख झालं. कष्टातून उभं केलेलं या मुलांचं, या मुलींचं जीवन सांभाळणारी माय या परिवारातून निघून गेली. आणि आईच्या जाण्याचं दुःख, ती जिवंत असताना आम्हाला काही करता आलं नाही. ते जिवंत असताना तिच्या कष्टाची शिदोरी आम्हाला कृतज्ञतापूर्वक जपता आली नाही. पण आता ती गेल्यानंतर आम्हाला जर तिच्या आशीर्वादानं सगळं मिळालं असेल तर त्या आईची कृतज्ञता तिच्या पुण्यस्मरणाद्वारे, पुण्यतिथीद्वारे या ठिकाणी समर्पित करण्याचा हेतू या परिवाराचा आहे. समस्त परिवार, वायकर परिवार, कैलासवासी सौभाग्यवती अलकाबाई रंगनाथ वायकर यांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी एकत्रित आहे. आणि सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे लोकप्रिय, खरं तर आपल्या भागाला शंकर भारती महाराज, खुशाल भारती महाराज संजीवनी गड आहे. त्यांच्या आशीर्वादातून महाराष्ट्राचे आवाजाचे बादशाह, आवाजाचे जादूगर, लोकप्रिय कीर्तनकार आमचे महेशजी बाबा हरवणे यांच्या मार्गदर्शनातून उद्या त्यांचं काल्याचं कीर्तन आहे. त्यांनी या परिवाराशी संलग्नता जोडलेली आहे, नातं जोडलेलं आहे. त्यांच्या त्या बहिणी आहेत. या संबंधातून महेश बाबांनी आणि या परिवाराचे प्रमुख सर्व अण्णांच्या पोटी, आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला, आमचे सुधीर भाऊ यांच्या प्रेमपूर्वक संबंधातून बरेच दिवसापासून त्यांचं चाललं होतं की एकदा अक्रूर महाराजाला आपल्या सप्ताहामध्ये आणायचं. तसं आम्ही त्यांच्या परिवारातला आहे, त्यांचा भाऊच आहे. नेहमी जाता येता संजीवनी हॉटेलला थांबल्याशिवाय आम्ही जात नाही. पण कीर्तनाची सेवा मात्र योगायोगानं बसत नव्हती. गेल्या वर्षी त्यांनी संपर्क केला होता. यावर्षी मात्र थोडंसं लवकरच महेश बाबांनी, सुधीर भाऊंनी सांगितलं आणि ही तारीख माझ्या डायरीमध्ये लिहून देण्यात आली. त्याला अनुसरून आज आपण पुन्हा एकदा या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं अलकाबाईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत असताना, त्याची कृतज्ञता प्रकट करत असताना या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एकत्रित आहोत. आता आलो कीर्तन करायला लागलो तेव्हापासून महेश महाराजांनी मला कधीच विसरले नाही. माझ्या परिवारातल्या सुखदुःखातला माणूस आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आहेत. महेश बाबांना वंदन. आज पावन गणपती थाटे वडगाव नावाचं इथं शेवगाव तालुका, आपलं शेवगावचे ना, आपलं शेवगाव तालुक्यामध्ये मोठं संस्थान आहे. आमचे आदिनाथ बाबा शास्त्री यांनी महाराजांना तिथं गादीवर बसवलेलं आहे. आपण जर कधी गेलात, आत्ताच मोठा सप्ताह महाराजांच्या नियोजनाखाली तिथं झाला. पावन गणपती आहे. गणपतीचंही दर्शन घ्या, बाबांचंही दर्शन घ्या. शुद्ध ऋषितुल्य आचरणशील महात्मा म्हणजे आमचे बाबा पण आज कीर्तनाला पावन गणपती संस्थानचे महाराज आलेले आहेत. त्यांनाही मुजरा करतो, नमस्कार करतो. आमच्या सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी बाबांनाही माझं वंदन. माझ्या संगतीत गणेश महाराज आमचे अण्णा आहेत, रंगनाथजी, या परिवाराचा आधार. खरं तर या वडिलांना माझं वंदन. ते तुमचे काय, माझे पण वडील आहेत, त्यांनाही वंदन करतो. या परिवारातल्या सगळ्या आमच्या भगिनी आहेत. सगळ्या नंद भाऊजाईचं हॉटेल ते प्रसिद्ध झालेलं आहे. मग सगळ्या बहिणींना वंदन, माझ्या नातांना, भाच्यांना सगळ्यांना वंदन करतो. बसलेली सगळी भाविक मंडळी, बहुसंख्य माता मावल्या, या मेहकरी फाट्यावर राहणारी सगळी भाविक मंडळी, परिसरातून आलेली सगळी भाविक मंडळी, ज्यांनी भरपूर कीर्तन या भागामध्ये आयोजित केली, सगळी साहेब मंडळी, प्रतिष्ठित मंडळी, मान्यवर मंडळी आपण आहात. सगळ्यांचा नामोल्लेख काय मी करू शकत नाही, वेळ
वेळ जाईल. बसलेल्या सगळ्या भाविकांना वंदन, मातांना वंदन. या कार्यक्रमाला खरं तर ही जी सिस्टीम लागलेली आहे आमच्या सुधीर भाऊंचं, काय कुठून डोकं लावतात काय कळत नाही. वेगवेगळंच घेऊन येतात. हनुमंतराय असे मी कुठं पाहिले नाही अजून बरं का. आणि एवढे शिवाजी महाराज पण पाहिले नाही. लई शिवाजी महाराजांच्या आरत्या माझ्याकडून झाल्या, पण एवढे छत्रपती शिवाजी महाराज उंच कुणाचाच हात वर पुरणार नाही इतका उंच छत्रपती शिवाजी राजा. गड्यांनो राजा किर झाला, सिंहासनी बैसला. असा सिंहासनावर अश्वारूढ अगदी त्या शिवरायांनी आपल्याला जे स्वराज्य दिलं त्यांची कृतज्ञता प्रकट करण्यासाठी हा छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेकाचा पुतळा आपल्या समोर आणलेला आहे. बजरंगबलीचं यशे थोरविला मारुती, ज्या मारुती रायाकडे पाहिलं की यश मिळतं असं हनुमंतराय समोर मांडलेलं आहे. महाराजांचं स्वागत तर अतिशय गोड आहे. मोठ्या मोठ्या महंताला कुणी रथात बसवतं, पण आमच्यासारख्या संसारिकाला लग्न झालेल्या कोण रथात बसवणार. म्हणून सुधीर भाऊला दया आली आणि सगळ्या आमच्या महाराज मंडळीला रथातूनच आणण्याचं काम सुधीर भाऊंनी वायकर परिवाराने केलेलं आहे. सुंदर अशी सौंदर्य या कार्यक्रमाला हत्ती आणलेले आहेत, कारंजा केलेला आहे. वर्णनाच्या पलीकडचा सप्ताह आहे. सौंदर्य कसं असावं सप्ताहाला, तर महाराष्ट्रानं आता मेकरी फाट्याच्या या सप्त्यामधून शिकलं पाहिजे. सुधीर भाऊंकडून शिकलं पाहिजे. वायकर परिवारांनी किती खर्च केला, याला काही वर्गणी नाही. हा सप्ताह वैयक्तिक आहे, एकट्याचा आहे. सोपं नाही महाराज, हे करणं सोपं नाही. सिंहाच्या नाकातला केस काढणे इतकं अवघड झालं. त्याच्यात हे वातावरण बघा ना, सडा टाकणं, ती आईची प्रतिमा मांडणं फारच गोड आहे महाराज. मी शब्दामध्ये तुमचं वर्णन करू शकत नाही. खरं एकच करतो, तुमच्या सगळ्यांच्या पायावरती नतमस्तक होतो. सुधीर भाऊ, आमच्या भगिनी रंगनाथजी, अगदी आईच्या परिवारातून अलकाबाईच्या कुशीतून जन्माला आलेली, त्यांच्या परिवारात राहणारी, सगळ्यांना मानाचा मुजरा करतो. एवढा सुंदर कार्यक्रम आईच्याबद्दल तुम्ही करताय. ही माय तुम्हाला जीवनामध्ये कधी काहीच कमी पडू देणार नाही. सुधीर भाऊ, काळजीच करू नका. आईचा आशीर्वाद एकदा लागला की विश्वाच्या मालकाला सुद्धा विटेवरती उभं राहावं लागतं. विश्वाचा मालकच तुमच्या या हॉटेलमध्ये बसलेला आहे, या प्रांगणामध्ये बसलेला आहे. पांडुरंगाची कृपा झालेली आहे. आईची वडिलाची कृपा म्हणजे जगात देवाची कृपा राहते. म्हणून अगदी या आईच्या पूजनाच्या निमित्तानं आपण एवढा सुंदर सोहळा करता. आम्हाला हा सोहळा पाहायला मिळतोय, आमचं भाग्य आहे. आम्ही रोजच कीर्तनं करतो, पण एवढं सौंदर्यवान सप्ताह पाहायला मिळत नाही. एवढ्या कष्टातून उभं राहिलेले कार्यक्रम मिळत नाही. लोकवर्गणीतून पैसे गोळा करून सप्ताह होतात, पण वैयक्तिक एखादा माणूस आपल्या जीवनात कष्ट करता करता आपल्या जीवनातले पैसे आईसाठी, कलाकारांसाठी, महाराज मंडळीसाठी, समाजसेवकासाठी खर्च करताना दिसत नाही. पण सुधीर भाऊ आणि त्यांचा हा सगळा वायकर परिवार, ताईंचा परिवार, अण्णांचा, सगळे गोड मंडळी, या सगळ्या मंडळीला महेश महाराज मिळालेत, चांगले कीर्तनकार मिळालेत. सगळ्यांच्याबद्दल प्रेम आहे आणि सगळ्यांना धरून चालणारा हा परिवार आहे. म्हणून संजीवनी परिवार, या परिवाराला या आईचा आशीर्वाद लागलेला आहे. अलकाबाई आज वरून स्वर्गातून पाहत असेल तर या सगळ्या लेकरांसाठी म्हणत असेल की खरंच माझं भाग्य महान आहे. मला जिवंत असताना पाहायला मिळालं नाही, पण मी स्वर्गातून पाहते, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. अशी मुलं मुली जन्माला घातली, हरिभक्ती करणारी, समाजासाठी अन्नदान करणारी, कीर्तनकार, गायक, वादकांना जपणारी, अशा परिवारातली मुलं जन्माला घालणारी ही माता, धन्य माता ही अलकाबाई. आणि हिच्या पोटी तुम्ही जन्माला आलेला परिवार सगळ्यांना मानाचा मुजरा करतो. प्रत्येक व्यक्तीचं नाव घेतलं असं समजतो. आमचा सोमाची सिस्टीम आहे, माझ्याकडेही 12 तारखेला सोमा सिस्टीम लावणार आहे. मोठा कार्यक्रम 12ला माझ्या घरी विशाल महाराज खोल्यांचं कीर्तन आहे. सोमा आमचा प्रसिद्ध आहे, त्यालाही वंदन. शूटिंग करणारी विनेकरी बाबा तुकाराम महाराजासारखे सुंदर नाचतात, त्यांनाही वंदन. आधी करून एखाद्याचं नाव राहिलं तर माफी मागतो, बहुतेक राहिलंच नसेल. आमचे फौजी मामा बसलेले, त्यांनी देशासाठी योगदान दिलेले. गोपनीय संघटनेमध्ये, गुप्तहेर संघटनेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. देशाबद्दल सैनिकाचा फार मोठा आदर राहतो, त्यांनाही माझा मानाचा मुजरा. आधी करून या कीर्तन मंडपामध्ये प्रतिष्ठित मान्यवर, समाजसेवक, देशसेवक, राजकारणात प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रगण्य असणारी आपण सगळी मंडळी, सगळ्यांचं नाव घेतलं असं समजतो. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. इतकं गोड कीर्तन आहे. आमचे विघ्ने मामा आलेले, शहापूरवरनं राधा राधा भजन म्हणणाऱ्या काही महिला आलेल्या आहेत. या सगळ्या मंडळीला वंदन करतो. एकच विनंती आहे, सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला 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 वारकरी संप्रदायाचा एक नियम आहे, जागराच्या काल्याच्या आदल्या दिवशीचं जे कीर्तन आहे त्याला थोडंसं बंधन आहे. आजच्या दिवशी त्यानं देवाच्या समोर इच्छा करावी, विनंती करावी, मागणी मागावी. आपण जे 4 दिवस पुण्य केलेलं असतं, अन्नदानाचं, नामस्मरणाचं, त्यागाचं, त्या पुण्याची मागणी आज मागायची असते. आणि काल्याच्या रूपानं भगवान आपल्याला महेश महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाद्वारे आपल्याला प्रसाद देत असतो. पण आजचा जो दिवस आहे, 4 दिवसाचं केलेलं पुण्य, त्याची मागणी मागण्याचा दिवस आहे. म्हणून इच्छेची मागणी या अभंगामध्ये आहे. खरं तर माणसाला सुद्धा या मृत्यू लोकात इच्छा आहे, देवाला सुद्धा इच्छा आहे.
आणि साधूला सुद्धा इच्छा आहे. आता माणसाच्या इच्छा कीर्तनात सांगण्यासारख्या राहिल्या नाही. कोणाला 2-4 नमुन्याचं खायला आवडतंय, कोणाला 2-4 नमुन्याचं प्यायला आवडतंय, कोणाला फिरायला घुमायला, टी व्ही, कसोटी, वनडे, 20, राजस्थान, पंजाब, दिल्ली, चेन्नई, मुंबई, धोनी, विराट कोहली, गांगुली, जुना नवीन आलेला ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, कोणाचं काय वेगवेगळे मान. कोणाला काय, कोणाला पखवाजा आवडतं, कोणाला गायन आवडतं, कोणाला सूर आवडतं, कोणचा आवाज आवडतो, प्रमाण आवडतात, चिंतन आवडतं, काय आवडेल महाराज. कोणाला सप्ताह करायला आवडतं, काहीला कसा मोडल हे पण आवडतं. म्हणजे त्याच्या इच्छा भिन्न भिन्न झालेल्या आहेत. कोणाचं काय. बाबा आपण सगळ्यांच्या इच्छा काही सांगू शकत नाही, पण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जगाच्या 2 इच्छा सांगितल्या बरं का. जगस्प्रियास्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडिये म्हणजे जगाची इच्छा. कोणती इच्छा आहे जगाची? 1 नंबर सत्ता नावाची इच्छा आहे. सत्ता, सार्वभौम पद. बापाला वाटतं मुलानं माझं ऐकावं, मुलाला वाटतं बायकोनं माझं ऐकावं, बायकोला वाटतं नवऱ्यानं माझं ऐकावं, हो ऐकावंच वाटतं. कीर्तनकाराला वाटतं गायकानं माझं ऐकावं, गायकाला वाटतं महाराजांनी आमची चाल ऐकावी, वादकाला वाटतं माझा पखवाजाचा बोल महाराजांनी हे सत्ताचे महाराज, हे काही बदल नाही याच्यात. सत्ता नावाची गोष्ट जगातल्या प्रत्येक व्यक्तीला आवडते. सार्वभौम पद पडिये हे काही सामान्य माणसाचं वाक्य नाही, विश्वमावडीत ज्ञानोबारायांचं वाक्य आहे. जगातल्या प्रत्येक व्यक्तीची इच्छा अशी आहे, मी सत्ताधीश असलो पाहिजे. चला, नाही तुम्हाला सत्ता आवडली तर दुसरी सांगितली, न मरणे निर्विवाद म्हणजे अमरपणा. तुम्ही आता एवढे 1000-2000 माणसं इथं कीर्तनाला आहात, इथं बसल्यापैकी कुणाला वाटतं का मी जावं? तुम्ही बोलत जावं म्हणजे इथून तुमच्या घरी झोपायला नाही, हे वरवर उपर गोईंग टू यमपुरी. मग कोणाला वाटत असं सांगा मला विदर्भात जायचे, जाता जाता समृद्धीला सोडून देतो. नाही ना महाराज. अगामर हा बोलून साती आणि मेलियावरी रडती. ज्ञानोबाराय म्हटले मर शब्द आवडत नाही. मर महेश बाबा, मरण फार दूर राहिलं. गंमत बघा, मरण कोणालाच आवडत नाही. मरण देवानं असं बनवलं ते कुणाच्याच बापाला चुकत नाही. मौत जब तुझी को आवाज देगी. थोडा चाटीला आवाज. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. पाठ कवाली आपल्या ही नेहमी ऐकवली जाते. यालाच तुकोबारांचं प्रमाण आहे. नोहे तुझा हा परिवार, काय गोड शब्द आहेत. द्रव्यदारा क्षणा भंगूर, शरीर जायाचे ठेवाने. हे आमचे गुरुवर्य रखमाजी महाराजांच्या चाली आहेत, फार सुंदर आहेत महाराज. अर्थ सांगणाऱ्या चाली आहेत. अर्थ काय? मरावं लागतं, मी मरू नये ही माणसाची इच्छा आहे. मी श्रीमंत व्हावं माणसाची इच्छा आहे. माझं कोणीतरी ऐकावं माणसाची इच्छा आहे. चला, माणसाच्या कळाल्या. देवाला सुद्धा इच्छा आहे. एकोहम बहुश्याम, अनेकत्व रूपानं मी नटावं. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन मन षष्टानी इंद्रियाने प्रकृतिस्थानी करशती. हो, देवाची इच्छा आहे ही. हो, प्रत्येकाच्या शरीरामध्ये मी असावं. हो, अनेकत्व रूपानं मी नटावं. अंशात्मक माझं प्रत्येकाच्या धरणामध्ये मी राहावं. एकलेन कंठेची मनोनियायेने केली निर्माण 14 भुवने. गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे 5 महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने वो. ऐसा लागवी हा माया सूत्रधारी. जगामध्ये मी नटावं, देवाची इच्छा आहे. चला, माणसाची कळाली, श्रीमंती मिळावी, सत्ता मिळावी. फार लक्ष देऊन ऐका, कीर्तन शिकण्यासाठी आहे. काय काय काय? सत्ता मिळावी, श्रीमंती मिळावी, अमरपणा मिळावा, माणसाची इच्छा आहे. जगामध्ये अंशात्मक मी नटावं, देवाची इच्छा आहे. साधूची काय इच्छा आहे? ओ, साधूची इच्छा ऐका, खरंच सांगतो तुम्हाला, जग सुखी झालं पाहिजे. हे का सप्ताह बरं आहे? हे सुधीर भाऊला काही पैसे जास्त झाले म्हणून आहे का?
त्यांना लय इन्कम आहे म्हणून आहे का? हो महाराज तशासाठी नाही महाराज, हे ज्ञानेश्वर महाराजांचं साधन आहे. जग सुखी झालं पाहिजे. किंबहुना सुखाचा करीना गायक वा 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 अवघाचे संसार सुखाचा करीना अवघाची संसार सुखाचा करीना अवघाची संसार सुखाचा करीना जाईन गे माय दया पंढरपुरा जाईन गे माय दया पंढरपुरा जाईन गे माय दया पंढरपुरा जाईन गे माय दया पंढरपुरा. वा किशोर महाराज, सगळ्यांना अर्थ कळेल अशी चाल आणि असा अभंग आपल्याला महाराजांनी सांगितला. किशोर महाराज, काय साधूची इच्छा अवघाची संसार सुखाचा करी. जग सुखी झालं पाहिजे. आपल्याला नाही आवडत आहे, चांगला सप्ताह केला की लोक जळायला लागतात, चांगला कार्यक्रम एखाद्याचा झाला की लोक जळायला लागतात, चांगला बंगला बांधला की जळायला लागतात. काय कळत नाही बुवा, माणसं माणसावरती खुश नाही, माणसं दुसऱ्याची उन्नती पाहून आनंद मानत नाही. काय झालंय समाजाला काही कळत नाही. पण एक वाक्य सांगतो गड्या, कायम ध्यानात ठेवा. साधू मात्र असा आहे, तुम्ही जेवढे खुश व्हाल, जेवढे सुखी व्हाल तेवढा आनंदी होतो. जगामध्ये साधूच फक्त असे आहेत. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितीही लोकी भजिजो आदी पुरुखी अखंडित. जगानं सुख उपभोगलं पाहिजे ही साधूची इच्छा आहे. बरं हो, साधूची ही आवड आहे. म्हणून ज्ञानदेवे घेतले दान हृदयी धरून या ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. आजही कथा कीर्तन करतात. ही कथा कीर्तनाची आवड माऊलीची आहे. करीतो शब्द वापरलाय, करीतो नाही. करीतो म्हणजे आजही, आजही रामकृष्ण हरी, आजही श्री निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबाराय भजनच करतात. हो, समाधीमध्ये भजन करतात. म्हणून तर भजन चाललंय जगात. हो, कशासाठी शिकवतोय, का सांगतोय? साधूची इच्छा आहे जग सुखी व्हावं, माणसाची इच्छा आहे मी सुखी व्हावं. देवाला वाटतं मी जगामध्ये नटावं. तिघांच्या इच्छा तुम्ही ऐकलं. पण याच्यात एक गंमत, माणसाची इच्छा कधीच पूर्ण होत नाही. तुम्ही आता एवढे कीर्तनाला बसलेले आहात, कोणाची इच्छा पूर्ण झाली सांगा? 100 रुपये ज्याच्या खिशात आहेत त्याला वाटतं की माझं बरं आहे. 1000 रुपयाकडे लक्ष जात. दिवसाला 1000 रुपये कमवणारे काही माणसं आहेत, दिवसाला 1000 येतात, बसल्या बसल्या येतात, तरी सुद्धा त्याला वाटतं 10,000 मिळावे. 10,000 दिवसाला येणारे कमी गायक नाहीत महाराष्ट्रात, कमी वादक नाहीत. दिवसाला 10,000 येतात, 15,000कडे लक्ष जातं. दिवसाला 15,000 येणारे कीर्तनकार खूप आहेत महाराज, तरी त्याचं लक्ष 21,000कडे लागतं. 21 येणारे सुद्धा खूप आहेत, तरी 25,000कडे लक्ष जातं. तर जो रोज 25 घेतोय त्याला तरी वाटतं की माझं बरं आहे, त्याचं 35कडे लक्ष चाललंय. 35 बरं 35 रोज घेतोय गुरुजी, रोज 35 घेतोय सकाळ संध्याकाळ, त्याला तरी वाटतं की माझं बरं आहे. 1 लाखाकडे लक्ष जात आहे. बरं 1 लाख रोज आहेत, त्याला वाटतं 5 लाख मिळाले पाहिजे. बरं 5 लाख रोज मिळतात, असे पण काही माणसं आहेत 10 लाख मिळाले पाहिजे. 10 लाख रोज मिळतात. आमचे कापूरवाडीचे आमचे भक्त आलेले, जीवश्य कंठस्य, फार लांबून लांबून मंडळी आज आलेली आहेत कीर्तनावर प्रेम करणारी. मी कशासाठी सांगतोय, एकही व्यक्ती जगात असं नाहीये, मी नाही सांगत आहे, शास्त्र सांगतंय. विष्णुरती शतम दशिशशतम लक्षम सहस्राधिको लक्षे श्यामशिती पालकाम सुरपते ब्रह्मापदम वांचती ब्रह्मा शैव पदम शिव हरिपदम आशामदिको गता. या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं पुढचं मिळालं पाहिजे. बरं का, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझावो
माझे स्वहित नेनती कोणी. काय वाणी आहे तुकोबारायांची, काय अभंग आहेत. सुखाच्या अपेक्षेनं तो जगवतो आपल्याला, आपली इच्छा कधी पूर्ण करत नाही. सगळ्या श्रीमंत संसार रावणाचा होता. आहे का तेवढा श्रीमंत जगात कुणी? आज किती श्रीमंत हो महेश महाराज आपण, तुम्ही काय मी काय, पण रावणा एवढे नाही. 7 कोटी घरं सोन्याची होती हो, शुद्ध कांचनाची 7 कोटी. अजून श्रीमंतच नाही तेवढा व्यक्ती. ऐका मेकरी फाटा, ऐका सगळा सोनेवाडीचा परिसर. एवढा सुंदर कार्यक्रम सुधीर भाऊंनी आयोजित केलाय. एवढे गोड गायक गातायत, एवढ्या गोड चाली चालल्यात. 5 दिवस झाले तुम्ही वेगवेगळं कीर्तन ऐकताय. घरी घेऊन जा माझं. 7 कोटी सोन्याच्या दारात रावणाची पहिली इच्छा आहे, समुद्राचं पाणी गोड केल्याशिवाय राहणार नाही. झालं का? झालं असतं तर टँकरची पाळी आली नसती. एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला समुद्रावरूनच पाईपलाईन करून दिली असते. नाही. रावणाचा दुसरा प्रयत्न आहे, सोन्याला सुगंध आणील. दुसरी इच्छा आल्याच असत्या सोन्यावर अंगठ्या. तुम्ही म्हटलं असतो सुधीर भाऊ माझी गुलाबाच्या वासाची अंगठी आहे, ते तिकडून टेबलावून म्हटले असते तुमची काय दाखवता, माझी पण कमळाच्या वासाची अंगठी आहे. मागून किशोर महाराज म्हटले असते तुमच्या ठेवा, माझी जाईच्या वासाची आहे. मधूनच एखादा उठला असता, म्हटलं महाराज तुमची राहू द्या, माझी मोगराच्या वासाची आहे. वासावर सेंटावर अंगठ्या आल्या असत्या. 2-4 एकर जमीन विकून लोकांनी वासावर अंगठ्या घेतल्या असत्या. नाही जमलं गड्या. 7 कोटी सोन्याची घरं आहेत, सोन्याला वास आला नाही. रावणाचा तिसरा एक इच्छा आहे, स्वर्गाला शिडी लावेल. लावली असते शिडी तर आपले पोरं नगरला टॉकीजला पिक्चर पाहायला गेले नसते. शिडीने रंबा अप्सराच पाहून आले असते. नाही जमलं बुवा. 7 कोटी सोन्याची घरं आहेत बघा, एकही इच्छा रावणाची पूर्ण होत नाही. 2 एकर जमीन आहे आपल्याला. किती? 2 एकर. सांगू, लय पाऊस पडला तरी काही येत नाही अनिल महाराज, लयच कमी पडला तरी काही येत नाही. एक चिपडी बायको आहे राजू महाराज, चिपडी आणि 2 शेंबडे पोर आहेत. याच्या पलीकडे तुमच्या माझ्या संसारात काही नाही. विठाला देत नाही संसार. तुम्हाला काय, मला काय, सांगणाऱ्याला काय, बोलणाऱ्याला काय, कुणालाच काही देत नाही. संसार तुम्हाला जगवतो महाराज. आजची आशा उद्या दाखवतो, उद्याचं परवा दाखवतो, कधी मिळून देत नाही. म्हणून या देशातला साधू संसाराच्या दरवाजात उभाच राहिला नाही. त्यालाच तर साधू म्हणतात. मग आमच्यासारख्याला तुम्ही कलाकार म्हणाल, गुणीजन म्हणाल, महाराज म्हणाल, स्वार्थी म्हणाल, पण तुकोबारायांना तुम्ही साधूच म्हणाल. ज्ञानेश्वर महाराजांना तुम्ही साधूच म्हणाल. नाथ महाराजांना तुम्ही साधूच म्हणाल. का म्हणाल? तुम्ही भारती महाराजाला साधूच म्हणाल. का म्हणाल बरं? ते साधू संसाराच्या दारात नाही उभे राहिले. वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता संसाराच्या नावे धर्म केला, वाढता पुण्य. संसाराच्या नावे घालून शून्य, वाढता हा पुण्य. धर्म केला, वाढता पुण्य. धर्म केला, संसाराच्या नावे घालून शून्य, वाढता पुण्य. धर्म केला, वाढता पुण्य. धर्म केला. काही शब्द वापरला, संसाराच्या नावे घालून या शून्य. साधूनं संसार स्वीकारला नाही. साधूचा जो दरवाजा आहे तो संसाराचा नाही. साधूचा दरवाजा कोणता आहे म्हटले? देवाचा. एक वाक्य सांगू, देवाच्या दरबारात जातो तो पण साधू नाही महाराज. खरंच सांगतो तुम्हाला, साधू देवाच्या दरवाजात जात नाही, देवच साधूचा दरवाजा पाहत येतो महाराज. हो, साधू नाही गेला देवाकडं. तुकोबाराय डोंगरावर गेलेत, देव डोंगरावर गेलाय. तुकोबाराय भामचंद्रावर, देव भामचंद्रावर. तुकोबाराय घोरडेश्वरावर, देव घोरडेश्वरावर. ज्ञानोबाराय आळंदीला, देव आळंदीला. नाथ महाराज पैठणला, देव पैठणला. सगळ्या संतांची चरित्र वाचा. जिथं जिथं साधू गेलाय मंदिर आपोआप तयार झालंय. असंच महाराज. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. साधू मागण्यासाठी जात नाही. ज्याचा अर्थ असा घेऊ नका मंदिरात जायचं नाही बरं का. मंदिरात जावं लागतं, पण मंदिरात जाता जाता मंदिरातला देव कधीतरी आपल्या पाठीमागे आला पाहिजे. मंदिरातला देव तुमच्या घरी आला पाहिजे. देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला. देव घरी आणण्यासाठी असा सप्ताह करावा लागतो.
देव घरी आणण्यासाठी आईचं पूजन करावं लागतं, देव घरी आणण्यासाठी कीर्तन करून घ्यावी लागतात, देव घरी आणण्यासाठी पंक्ती घालावी लागतात, देव घरी आणण्यासाठी सामाजिक वागावं लागतं, देव घरी आणण्यासाठी उपकार करावा लागतो, देव घरी आणण्यासाठी देश तुम्ही काही करा, देव घरी आणण्याचे खूप प्रयत्न आहेत. हा त्याच्यातलाच प्रयत्न आहे बुवा. हे सगळे आणलेत कशाला? राम प्रभू आणलेत, शिवाजी महाराज आणलेत, हनुमंतराय आणलेत. का आणलेत? देव घरी आला पाहिजे ना. ज्या ज्या लोकांनी देव घरी आणलाय त्यांचेच पुतळे उभे राहतात, त्यांनाच लोक मानाचा मुजरा करतात, त्यांचेच फोटो घरामध्ये लावतात. सगळ्या साधूचं चरित्र असंच आहे हो. तुम्ही कायम बघा, मंदिरात गेलेच नाही, डोंगरावर गेले, तुकोबाराय रोज डोंगरावर भजन करायचे, नाचून पायामध्ये घुंगरं, गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपल्या घ्यायचे, रोज नाचायचे, नाचून भजन करायचे. देव रोज तुकोबारायांच्या भजनामध्ये येऊन नाचायचा. पण काय व्हायचं? तुकाराम महाराज दमायचे, देव दमत नसायचा. तो देव आहे ना. तुकोबारायांचं भजन थांबलं की तुकोबाराय बघायचे, देव आला. अरे पांडुरंगा कधी आलास? पहिल्याच अभंगाला आलो महाराज, पहिल्याच चालीला आलो, रामकृष्ण हरीलाच आलो. अरे म्हटले मी डोळे झाकले होते, देवा पाहिलं नाही रे, मी दमलो गाड्या, तू दमला नाही. बरं झालं तुकोबाराया, आज मी तुमच्या भजनात आलो. 4 दिवस झाले नव्हे, 5 वर्ष झाले. सुधीर भाऊ, ओ बहिणी, तुम्ही एवढा चांगला सप्ताह करता, आईचं पूजन करता, आपल्या जीवनातले अनमोल पैसे इथं खर्च करता. आज मी तुमच्या भजनावर खुश झालोय, महेश महाराजांच्या या नियोजनावर खुश झालोय, या सप्त्यावर मी खुश झालोय. ए ओ तुकोबाराय, मी तुमचा हात धरलाय. एवढा सप्ताह करता, एवढं भजन करता, एवढं चांगलं काम करता, कशासाठी? काय पाहिजे तुम्हाला? मी आलोय तुमच्याकडे, तुम्ही नाही आले माझ्याकडं. मी तुमच्याकडे आलोय, मी तुमचा हात धरलाय. सांगा महाराज तुमची काय इच्छा, सांगा महाराज तुमची काय मागणी. तुकोबाराय म्हटले, बरं झालं देवा, तू आमच्या सप्त्यावर खुश झाला, तू आमच्या सप्त्यात आला, आमचा हात धरला, आमच्या भजनात तू आलाय ना. तू आमच्याकडे आला म्हणून आम्ही तुझ्या दरवाजात नाही मागणार, पण तू आमच्याकडे आला म्हणून तुझ्या दारात आमची एकच इच्छा, अभंगाचं पहिलं चरण. माझी ये जातीचे माझा भेट कोणी, माझी ये जातीचे माझा भेट कोणी, अभंगाच्या पहिल्या चरणात जोरात वाजत जा, जोरात. पहिल्या चरणामध्ये महाराजांनी चाल लावली अभंगाला. माझी जातीचे मज भेटो कोणी. ओ देवा, तुमच्या दरवाजात 5 वर्षापासून आम्ही सप्ताह करतो. अण्णा काय, सुधीर भाऊ काय, बहिणी काय, आमच्या सगळ्यांची एकच इच्छा आहे, माझी जातीचे मज भेटो कोणी. शब्द ऐकला कीच प्रश्न निर्माण होतो. हा अभंगच असा आहे. हा अभंग निवडला कीच लोक डोळे उघडूनच पाहतात, माझी जातीचे. कारण सध्याला मोठं वादंग आहे आता त्याच्यात, माळी रेन, कुंभी रेन, आरक्षण रेन, तुम्हाला माहितीच. तुकोबारायांनी हा जो जात शब्द वापरला, आपण तुकोबारायांना विचारूया, महाराज
वारकरी संप्रदाय कधी कुणाची जात मानत नाही. जगाच्या पाठीवर एकच संप्रदाय, हजारो आले हजारो गेले, येतील जातील. वारकरी संप्रदाय हत्तीच्या मस्तका एवढा विशाल संप्रदाय. खानदेशात जा आहे, विदर्भात जा आहे, मराठवाड्यात तर भरपूरच आहे. पश्चिम महाराष्ट्रात आता सुधीर भाऊंसारख्यांनी असे सौंदर्य आणलंय सप्ताहाला, वाढतच चाललं आहे, कमी नाही महाराज. संप्रदाय कधी कमी पण होणार नाही, डोक्यातून काढून टाकायचं. वाढत चालला. मी कीर्तन करत होतो तेव्हा 300 रुपये द्यायचे लोक. महेश महाराज तुम्हाला अनुभव असेल, 100 रुपये द्यायचे लोक. हे मीन कातकडे गुरुजी कातपूर नावाच्या गावाला सप्त्याला जायचो, 30 रुपये द्यायचे, 30, आणि एक साबण द्यायचे कपडे धुवायला. 2 जण आम्ही कपडे धुवायला. एक व्हील बरं का, रिन नाही, व्हील साबण, गोटा गोटा काहीच निघत नाही, तिने नुसता फेस होतो तिचा. अशी व्हील साबण दोघाला 5-5 रुपयाची एक असायची, आणि 30 रुपये सप्त्याची. खोटं ना, त्यांना विचारत. दोघं आम्ही 4-5 वर्ष त्या गावाला सप्ताहाला गेलो आम्ही. 30 रुपये द्यायचे. आता त्याच गावात गुरुजींना न्यायचं म्हटलं तर ते 30,000 द्यायला तयार. गुरुजी जाणार नाहीत, आता वेळ नाही त्यांच्याकडे किंवा आपल्याकडे नाही, हो तेवढे बिजी आहेत ते. पण 30,000 रुपये सुद्धा लोक द्यायला मागं पुढं पाहणार नाही. गुरुजी फक्त तुम्ही या म्हणतात. वाढत चाललंय का कमी झालंय मला सांग? कमी नाही झालं. कुणाच्या डोक्यात आणू पण ना काही. पैशानं नाही मोजमाप करत मी याचं बरं का. तुम्हाला व्यवहार सांगितला मी, कमी नाही महाराज. तुमचे पोरं आळंदीला टाकायचे की नाही तुम्ही ठरवात. फार श्रीमंत होतात, व्यवहारानेही होतात, बुद्धीनंही होतात, आणि सगळ्याच प्रकारानं होतात. परमार्थात सगळ्या गोष्टी मिळतात महाराज. 7वीच्या पुढची शाळा माहिती नाही हो मला. 8वीला शाळेतच गेलेलो नाही, 7वीचीच. बाबा तुम्ही तरी तिकडं ऋषिकेश हरिद्वारला शास्त्री गेले, अध्ययन केलं, आम्हाला ते पण माहिती नाही तुमच्यासारखं. फक्त गुरुवर्य रखमाजी महाराजांची, जोग महाराजांच्या संस्थेची कृपा झाली. हो 10-5 ग्रंथ वाचले, चाली बसवल्या, तळ हाताच्या फोडाप्रमाणे. महाराज काय तुमचा आवाज आहे, काय तुम्ही बोलता? आमचं काहीच नाही महाराज. हे परमार्थातल्या दरवाजात तुम्ही उभं राहिलं की आपोआप मिळतं महाराज. कायम ध्यानात ठेवा. संसारासहित परमार्थातला यश देणारा जगात फक्त ज्ञानोबाराय आहेत. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ज्ञान देतो म्हणजे व्यवहारातलं देतो. कुणाला कसं बोलावं, कुणाशी कसं वागावं, किती प्रकारचा गुळ फेकावं, म्हणजे व्यवहारातलं सुद्धा ज्ञान देतात ज्ञानोबाराय. कोणाला कसं बोललं पाहिजे, किती लोकात बसलं पाहिजे, कोणाकडे गेलं नाही पाहिजे, हे तर देतातच. पण वासुदेवची होतो अखंड वदनी व देतो. अहो परमार्थातला देव बनवतात संत. तुम्हाला चाकर ठेवत नाही ते लोक, तुम्हाला चाकर बनवतील. तुम्ही एखाद्या बिल्ल्यावाल्या बाबाकडे गेले ना, म्हणजे तुम्ही लगेच तोच तुमचा घेऊ नका लावू. तुमचा जो आवडता तो कोणत्याही बाबाकडे तुम्ही गेला तर ते बाबा तुम्हाला नोकर बनवतो, शिष्य बनवतो. आहे माझा शिष्य हो म्हणतो, मग तुला ज्ञान देतो. तसं नाही आमच्याकडं. ज्ञानेश्वर महाराजांकडे आलात, तुकोबारायांकडे आलात, सप्त्यात आलात की संत तुम्हाला देव बनवतात, तुम्हाला ज्ञानदेव बनवतात, तुम्हालाच तुकाराम महाराज बनवतात. बघा नाथ महाराजांच्या संगतीत गावोबा महाराज गेले तर गावोबा महाराजांची सुद्धा समाधी आहे. ज्ञानोबारांच्या संगतीत भिंत गेली, भिंतीचं सुद्धा लोक दर्शन घेतात. ज्ञानोबारांच्या संगतीत रेडा गेला, रेडा हल्या. जगातला सगळ्यात निर्बुद्ध प्राणी आहे रेडा, त्याला कोणी मोजत नाही. त्या रेड्याला सुद्धा लोक दर्शन करायला आल्याला जातात. आमच्यासारखे रेडे माऊलीच्या पाया पडले, समाधी कपाळाला लावली, गायक झाले, वादक झाले, शास्त्री झाले, बाबा झाले. हे सगळं माऊलींचं आहे. दरवाजा साधूचा फार तुम्हाला देतो. मग परमार्थातला जर एवढा सुंदर जगामध्ये वारकरी संप्रदाय, आणि कोणती जात मानली जात नाही इथं. वंजारी, माळी, कुणबी, मराठा, ब्राह्मण असं इथं जात मानली जात नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णयायसा वेदशास्त्री. म्हणून कुळ जाती वर्ण हे आघवेची आकारण, येथे एकची जाण जाती अप्रमाण. वारकरी संप्रदायानं जात मानली असती तर चोखोबारांची समाधी महाद्वारात नसते. वारकरी संप्रदायानं जात मानली असती नामदेवराय शिंपी समाजाच्या समाधी नसते. वारकरी संप्रदायाने जात मानली असती चोखा मेळा बंका जातीचे महार, त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी. या जगामध्ये तुम्हाला चोखोबारांचे संतांचे अभंग गाता आले नसते. वारकरी संप्रदाय जात मानत नाही, उलट वैष्णवांची याती मानितो आधम, भोगितो आगम कुंभ पाकी. जर जात मानली एखाद्या संप्रदायकानं तर त्याला अधम, त्याला त्या नरक यातना भोगण्याची शास्त्रानं परवानगी दिलेली आहे. तो जिवंतपणे नरकात गेला जर वारकरी संप्रदायात येऊन जात मानत असेल तर. मग अशा वारकरी संप्रदायाचे कळस तुकाराम महाराज, अशा वारकरी संप्रदायाचे तुका झाला असे कळस. एवढे श्रीमंत तुकोबाराय. काय म्हणतात, माझी जातीचे मज भेटो कोणी. महाराज 9:30 वाजायला लागले. महाराज आमचा प्रश्न आहे तुम्हाला, कोण तुमच्या जातीचा? समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून लिंगा.
संतनवती जगा माणसा त्या सारिखे. अहो माणसं जातीचा विचार करतात महाराज. तुम्ही तर संप्रदायाचे कळस आहेत, तुम्ही जगद्गुरु आहेत, तुम्ही का असं बोलताय? माझी ये जातीचे. आपण विचारूया. महाराज म्हणतात अरे हा मराठी माळी हा नाही रे माझ्या जातीचा. माझ्या जातीचा कोण? तर जात शब्दाचा व्यावहारिक अर्थ परमार्थिक अर्थ आहे माझ्या विचाराचा. जात म्हणजे विचार. जात हा तुम्ही काढला शब्द. जात या शब्दाचा अर्थ आहे विचार. माझ्या विचाराचा हवा आहे. कारण तुकोबारायांना माहिती होतं एका गावात एका विचाराचे लोक राहणार नाही, एका घरात एका विचाराचे लोक राहणार नाही, एका कुटुंबात एका विचाराचे लोक राहणार नाही. एका घरात बाप ज्या विचाराचा आहे बाप त्या विचाराचा मुलगा नाही, आई ज्या विचाराची त्या विचाराची मुलगी नाही, भाऊ ज्या विचाराचा आहे त्या विचाराचा भाऊ नाही. काय झालंय देशाला? माहिती होतं तुकोबारायांना. महेश बाबा माहिती होतं तुकोबारायांना येणाऱ्या कलियुगाचा काळ असाच आहे. एक विचाराची माणसं मिळणार नाही. सांगा ना मला कुठं आहेत एक विचाराचे पिता पुत्र? हो फार कमी आहेत असे सुधीर भाऊंसारखे नानांसारखे बापाला आधी पुढं पाठवणारे, बापाचं दर्शन घ्या म्हणणारे, आमचे वडील आहेत म्हणून सांगणारे. आता बापाची ओळख पोरगा करून देत नाही, बापाला पोरगा मोजत नाही. अरे त्याच्यासाठी तर सप्ताह, हे शिकण्यासाठी तर कीर्तन ठेवलंय, हे शिकण्यासाठी तर सप्ताह ठेवलाय ना मायबाप. माझ्या तरुणांनो तरुणींनो भगिनींनो घरी घेऊन जा. बाप फार महत्त्वाचा असतो रे. बापाच्या विचारानं जगा. असा कोणताच बाप नाही जगात की तो आपल्या मुलाचा मुलीचा हात वैऱ्याच्या हातात देत असतो, दुर्जनाच्या हातात देत असतो. सांगा मला, प्रभू रामचंद्राची मूर्ती लावली तुम्ही इथं. प्रभू रामचंद्रानं वालीला मारलं आणि सुग्रीवाची बाजू घेतली. वालीचं आणि रामप्रभूचं कसलंच भांडण नाही. वालीचं आणि रामप्रभूचं रामायणात कसलंच भांडण नाही. एकमेकाचं बाण नाही, एकमेकाचं राज्य नाही, एकमेकाचं घर नाही. तरी सुद्धा रामप्रभूनं बाण सोडला, वाली मारून टाकला. पुढचा ऐक. मारल्यानंतर वालीनं आपल्या अंगदाचा हात रामाच्या हातात दिला. नीट ऐका बरं. ज्या बापाला आपल्या डोळ्यासमोर रामानं बाण मारलं त्या बापानं हात कोणाच्या हातात दिला? ज्यानं हा बाण मारला त्याच्या हातात. अंगदानं कधी विचारलं नाही. अंगदानं एवढाच विचार केला की ज्या अर्थी माझा बाप त्रैलोक्याला हरवण्याची ताकद ठेवतो, तो बाप जर माझा हात या रामप्रभूच्या हातात देतोय तर त्या अर्थी माझ्या बापानं माझं काहीतरी हित पाहिलं याच्यात. एवढंच ध्यानात ठेवा. आपला बाप कधीच असा वाईटाच्या हातात हात देत नसतो. त्याचं कामच ते असतं तुमचं कल्याण व्हावं, एवढंच त्याचं कल्याण असतं. आईचं बापाचं विनंती असेल बरं, माय बापाला दोषी कधी ठरवू नका. माय बापानं माझं कल्याण केलं असं कधी म्हणू नका. एखादा निर्णय चुकत असेल बापाचा, एखादा निर्णय चुकीचा होत असेल, पण तो कधी असं करत नसतो मायबाप. एका विचाराचे पिता पुत्र असले पाहिजे घरात. हे सुधीर भाऊ आणि आमच्या अण्णा दोघंही इथं बसलेले आहेत. लगेच समोरच उदाहरण आहे आपल्या. एका विचाराचे पिता पुत्र. बाप ज्या विचाराचा त्याच विचाराचा मुलगा. असे आहेत. कबीर महाराज आहेत, त्यांचा मुलगा कमाल आहे. एक विचाराचे पिता पुत्र आहे. तुकोबारायांना हवेत अशी माझी जातीचे असा हवाय मज भेटो कोणी. कबीर महाराजासारखा, कमाल महाराजासारखा, सुधीर भाऊ सारखा, अण्णांसारखा भिन्न विचाराचा नकोय. बघा हिरण्यकश्यप आणि प्रल्हाद. हिरण्यकश्यपाचा विचार आहे माझ्या नगरीत देवाचं नाव कोणी घेऊ नये, पण त्याच हिरण्यकश्यपाच्या पोटी नारायण श्रीमन नारायण 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 सारखं भजन करणारा नारायण प्रल्हाद जन्माला येतो. बापाचा विचार आहे नाव घेतलं नाही पाहिजे आणि पोरगा क्षणाक्षणाला देवाचं नाव घेतो. भिन्न विचार. तुकोबारायांना कोणता हवा आहे? हो माझी ये जातीचे माझ्या विचाराचा. एका विचाराचे मातापुत्र सुद्धा आहेत आणि एका विचाराचे भिन्न विचाराचे मातापुत्र आहेत. भिन्न विचाराचे मातापुत्र रामायणात आहे. हो आईचा विचार आहे भरताला गादी मिळाली पाहिजे, भरताचा विचार आहे गादी माझ्या दादाला मिळाली पाहिजे. किती भिन्न विचार आहे बघा. आई म्हणते भरत मी तुझ्यासाठी गादी मागितली आणि भरत म्हणतो कैकई चांडाळणी पापी मा, आजपासून मी तुला कधी आईच म्हणणार नाही. माझ्या दादाला 14 वर्षाचा वनवास देते. भिन्न विचार. एका विचाराचे माता पुत्र आहेत. हा छत्रपती शिवाजी राजा आणि जिजाऊ. काय जिजाऊ? ती जिजाऊ म्हणते ते बघ कोंढाणा हवाय, तो बघ पुरंदर हवाय, तो बघ येसाजी हवाय, सज्जनगड हवाय. जातो की मा, जातो की आई. आईनं गड मागितलाय आणि संध्याकाळपर्यंत राजाने आईच्या पायावरती आणून ठेवलाय. कुणी स्वराज्य निर्माण केलंय? कोण म्हणू शकतं माझी आई भाग्यवान आहे? कोणत्या मातेच्या पोटी शिवाजी महाराज जन्माला येतात? आईच्या
गर्भात उमगली झुंजाराची रीत तलवारीशी लगीन लागल जडली वेडी प्रीत लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती नुसतं ऐकू नका घरी घेऊन जा कोणत्या आईच्या पोटी जन्माला येतात या जिजाऊ सारखी आई लागते असा राजा घडवायला म्हणून तर पुतळे उभे राहिलेत म्हणून तर त्यांची आरती केल्याशिवाय कीर्तन नाही त्यांच्या आरतीचा मान मिळालाय व त्यांना नमस्कार केल्याशिवाय कीर्तनाची सुरुवात होत नाही समाज त्यांच्यावर प्रेम करायला लागला अरे महाराष्ट्रात नाही परराज्यात नाही परदेशात नाही परधर्मात अरे मुस्लिम लोक सुद्धा राजांना मुजरा करायला लागलीत पुतळा उभे राहिलेत का एका विचाराचे माता पुत्र आहेत व जिजाऊ नावाची माता आहे एक विचाराचा पुत्र जन्माला आला शिवाजी राजा असा पाहिजे माझी ये जातीचे मज भेटो कोणी हा हवाय याला म्हणतात एक विचार मदालसा नावाची माता आहे 4 लेकरं तिच्या विचाराची जन्माला आली आईनं तरुणपणात पोरं पाठवली वनवासामध्ये राजाच्या महाराणीची मुलं तरुणपणामध्ये वनवासात निघून गेली माझी ये जातीचे मज भेटो कोणी एक विचाराचे बंधू आहेत महेश बाबा भिन्न विचाराचे बंधू आहेत भिन्न विचाराचे बंधू आहेत रावण आणि विभीषणाला वाटतंय रावणानं माझं ऐकावं राम प्रभूला शरण जावं रावण म्हणतोय विभीषण पहिला कापून टाका विभीषण ठेवू नका भिन्न विचार एका विचाराचे बंधू आहेत राम लक्ष्मण माझ्या दादाला वनवास मी पण वनवासात जाणार 14 वर्ष राजगादीचा त्याग 14 वर्ष उपवास 14 वर्ष उर्मिले सारख्या बायकोचा त्याग केला उर्मिला तिचं वर्णन केलंय रमा चरुण जयंती क्रिया यदि भास्करम प्रतिजयो उर्मिला इतकी सुंदर होती दिसायला मेकरी फाटा अय माझ्या बहिणींनो ऐका इतकी सुंदर होती उर्मिला दिसायला सुकलेल्या कमळाच्या फुलाला जर त्या उर्मिलेचा हात लागला तर कमळ उमलायचं पान जर खाल्लं तर तिच्या गळ्यातून दिसायचं ऐका ऐका इतकी सुंदर होती फॅरन लवली कधीच लावली नव्हती लावता तुम्ही फॅरन लवली लावता लावत जाऊ नका फॅरन लवली म्हणजे अमेरिकन बाईचा शिंबूड आहे ज्याने लावलं त्याला लय वाईट वाटलं शी खरंच लावत जाऊ नका गाईच्या मांसाची चरबी आहे त्याच्यामध्ये आणि फॅरन लवली लावून गोरं होता येत नाही बरं सगळ्या बहिणीला सांगतो माझ्या फॅरन लवली लावून तुम्ही गोरं होत नाही तुम्हाला गोरंच व्हायचं असेल तर 2 किलो काजून 2 किलो बदाम आणा नगरून आमुष्या पोटी छटाक बदाम रात्री भिजू घाला सकाळी काजू आणि बदाम आमुष्या पोटी एक छटाक खा तुमचा चेहरा उजळल्याशिवाय राहणार नाही लोक म्हणतात बाबा काजू लय महागे बदाम लय महागे ऐका ऐका काजून बदाम फार स्वस्त आहेत फॅरन लवली महागे अभ्यास करा 130 रुपयाला 30 ग्राम आहे 5 रुपयाला पुडी येते फक्त 5 ग्रामची येते तिसऱ्या दिवशी संपून जाते बाबा तुम्हाला अनुभव नाही याचा आमचं लग्न झालेलं आहे मला माझी बायको आणायला लावते ना मग फॅरन लवलेली आवर मोठी ट्यूब आणा म्हणजे अशी मोठी तुम्हीच काय माझी बायको पण लावते म्हणून मला माहिती आहे मी याच्यासाठी सांगतो तुम्ही फॅरन लवली लावून गोरं होणार नाही इतकी सुंदर होती उर्मिला माझ्याकडे बघा इतकी छान होती उर्मिला अशा उर्मिलेचा त्याग केला हो भावासाठी सोपं सांगायला सोपं आहे महेश महाराज तुम्ही 1 महिना तुमच्या भावाच्या घरचं काम करा आणि तुमच्या घरचं करू नका तुमची पाकिस्तानी तुम्हाला घरात येऊ देणार नाही तुमची नाही माझीच येऊ देणार नाही सोपं आहे सांगायला सोपं आहे एका विचाराचे बंधू कोण असतात माझ्या दादाला वनवास मी सुद्धा पाठीमागं वनवासात जाणार एक विचाराचे बंधू हा तुकोबारांना हवा आहे माझी ये जातीचे लावून घ्या आता हे सगळं एक विचाराचा बंधू राम लक्ष्मणासारखा माझी ये जातीचे मज भेटो कोणी एका विचाराचे माता पुत्र शिवाजी महाराज जिजाऊ माझी ये जातीचे एक विचार मिळाला पाहिजे एवढा सुंदर पुतळा उभा केलाय तुम्ही एवढा गोड सप्ताह त्या छत्रपती शिवाजी महाराजावरती एक सिद्धिजर नावाचं संकट आलं हे शिवाजी महाराज काय उगीच उभे राहिले नाही बरं एवढा सुंदर पुतळा एवढा गोड हार एवढे फुलं एवढी आरती उगीच नाही त्यांची
फार कष्टातून जावं लागलं त्यांना. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी, माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मुसलमान, मातंग सगळ्या समाजाची पोरं घेतली. ते बघ कोंडाणा हवाय, ते बघ मुरारबाजी हवाय, ते बघ पुरंदर हवाय, जातो की राज, जातो की राज, जातो की राज. त्याच्या पलीकडून आवाज आला राज, उडवायची राज, उडवायची राज, उडवायची राज, सुलतानी सत्ता आता साप. त्याच्या पलीकडून आवाज आला राज, इथून पुढचं जगणं तुमच्या करता, इथून पुढचं मरण तुमच्या करता. त्याच्या पलीकडून आवाज आला राज, शेळी म्हणून जगणं मान्य नाही, जीवन जगायचं वाघाचं जीवन जगूया. पोरं 400 तयार झाली. 400 पोरं भगवान शंकराच्या मंदिरात गेली. पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुका आहे. भोर तालुक्यामध्ये रायरेश्वराचं मंदिर आहे. सगळ्या सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये 400 पोरांनी हातामध्ये गुलाल घेतला. आमची ही सगळी पोरं, आमच्या ताईंची मुलं शिवाजी महाराजांवर पुष्पवृष्टी करत होती. आमचे बाबा, मी आरती करत होतो, महेश महाराज. असं वातावरण तयार झालं होतं. असं वाटत होतं रायगडावरच आरती चालू आहे की काय, हो आपल्या इथं रायगडच आला की काय. एवढं सुंदर वातावरण तुम्ही तयार केलं होतं. आरती चालू होती. कुणी फुलं उधळत होतं, कुणी जय जयकार करत होतं. किशोर महाराज, प्रकाश महाराज आरती म्हणत होते, पकवाजे वाजत होते. शिवाजी महाराजच अवताराला आले की काय. इतकं सुंदर वातावरण आपल्या मेहकरी फाट्यावर झालं होतं. तसंच वातावरण झालं होतं. 400 पोरं उभी राहिली होती. महेश बाबा 400 पोरांनी भगवान शंकराच्या पिंडीवरती बेलमंडार फेकला आणि महाराष्ट्रात आवाज घुमला, हर हर जरा जोरात वाजा, जोरात. हे आमचे 2-5 जण इमानदारीने म्हटले, तुम्ही काय पाकिस्तानातले काय? मागचे मागचे हा ही मस्त महादेव. काय डबल भूक लागली राव मला. 2-4 किलो त्याच्यातच दिले. हा ही नाही काय नाही महादेव. एक विनंती आहे, जेवढे मर्द माणसं आहेत, मर्द शब्दाचा अर्थ तुम्हाला कळाल. जेवढे मर्द आहेत तेवढे असे 2 हात वर करा. वा काय चटकून लक्षात. तुम्ही काय कमी नाहीत. आता मर्दी घ्या तुम्ही, मर्दिनी झाल्यात आता. मर्दिनीच्यात आता महिला कुठं कमी राहिल्या. जाशीच्या अय करा करा मधल्या अय कप्पा अय करा करा शाबाश करावर हात. वा काय सुंदर चित्र आहे बघा. हो हात वर करून टाळी वाजू नका, टाळी वाजू नका. या माझ्या शिवरायांना अभिवादन करा. एवढा सुंदर सप्ताह चाललाय. या अलकाबाईनं अशी मुलं जन्माला घातली. या अलकाबाईला मानाचा मुजरा करा. एवढे सुंदर गायक प्रकाश महाराज, किशोर महाराज, महेश महाराज, चंदू महाराज बागल, अनिल महाराज. एवढं सुंदर कीर्तन चाललंय. कधी 9:30 वाजून गेलेत कळालं नाही. एवढं सुंदर वातावरण आहे. सोमाचा साऊंड आहे. एवढं वातावरण रंगलंय. तुकाराम महाराज सारखा विनेकरी नाचतोय. हात वर करा, खाली नका येऊ देऊ, नामर्द होताल बरं. हात वर ठेवा. ज्याचा हात वर आहे त्यानं वर ठेवा, आणि ज्याचा हात वर आहे त्यानं इमानदारीनं माझ्या मागं महादेव म्हणा. मी हरहर म्हणतो, तुम्ही महादेव म्हणा. मी शिवाजी महाराज की म्हणतो, तुम्ही जय म्हणा. मी जय भवानी म्हणतो, तुम्ही जय शिवाजी म्हणा. असा आवाज काढा. कळू द्या, कळू द्या महाराष्ट्राला, मेकरी फाट्याला. सुधीर भाऊ वायकरांनी, त्यांच्या सगळ्या भगिनींनी, सगळ्या वायकर परिवारांनी, आमच्या रंगनाथ अण्णांनी अलकाबाईचा काय सुंदर कार्यक्रम महेश महाराजांच्या नियोजनात ठेवलाय. बोला हर 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 महादेव. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की ओरिजिनल आहे बरं का. वा ओरिजिनल मर्द येते काय, कमी आहेत काय. एक एका हुनी बळी रे असा मावळा तयार झाला. एक एक गड यायला लागला. गड्याची संख्या 10 झाली. मावळ्याची तुकडी 50वर गेली. गड्यांनो राजा किर झाला, गड्यांनो राजा किर झाला. शिवबा सिंहासनी बैसला, शिवबा सिंहासनी बैसला, शिवबा सिंहासनी बैसला. स्वराज्याचा मागोबा हाती घेऊन
महाराष्ट्राच्या मातीला आनंद झाला. वा जरा जोरात वाजा. मागच्या कमी करू नका टाळीला. उद्यापासून आता टाळी संध्याकाळी वाजणार. जोरात वाजवा. तेवढी ताकद माझ्या राजांच्या नावाची आहे. टाळीची आणि मुखातली ललकारी कमी नाही पडली पाहिजे रे. जे जे कार झाला पाहिजे. फार उपकार आहेत त्यांच्या आपल्यावर. एक एक मावळा गड आणायला लागला. गडाची संख्या आता 50 झाली. मावळ्याचे तुकडे आता 5000वर गेली. स्वराज्य निर्माण झालं. आनंदी आनंद झाला. शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. जय भवानी. सह्याद्रीच्या कड्या कपारातून आवाज घुमला. राजांच्या विरोधात दरबार भरला. आदिलशहाचा. बडी बेगम किंचाळली. कोण है शिवाजी? अरे कौन है या मराठा? कौन है हिंदू? कौन लाएगा उसे पकडकर जिंदा या मुर्दा? कुणाच्या तरी पायाचा आवाज यायला लागला. कर 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 आवाज यायचा. एका मिनिटात पहार वाकवायचा आणि एका मिनिटात सरळ करायचं. नाव त्याचं अफजल खान. खरं नाव अब्दुल्ला. टोपण नाव अफजल खान. राजू महाराज. 64 बायका होत्या त्याला. किती? अनिल महाराज किती? वेगणे मामा किती? 64. फक्त ऐकायचं आपण. डोकं नाही लावायचं. सुधीर भाऊ नुसतं ऐकायचं. दुसरीच्या सुद्धा भानगडीत पडणार नाही. शक्यच नाही महाराज. सोपं नाही. 64. 63 बायकाला कत्तल केली त्याने. इतका क्रूर होता. मानवतेचा कर्दन काळ होता. दयामया त्याच्या हृदयात नव्हती. ऐका. 63 बायकाला कापलं त्यानं. मुंडकी कापली त्यांची. आणि एकच बायको जिवंत ठेवली. अफजलपूर नावाचं छोटंसं गाव आहे विजापूरमध्ये. कधी गेलात तुम्ही तिकडं हैदराबादच्या जवळ तर तिथं 63 बायकाची कबर आहे तुम्हाला पाहायला. एकच बायको जिवंत ठेवली प्रकाश गुरुजी आणि चंदू महाराज. 63 बायकाची कत्तल करून एकच बायको जिवंत ठेवून 10,000चा घोडदळ, 12,000 पायदळ, 200 उंट, 200 हत्ती असे ते विडे पानाचे उचलले. मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा. सगळ्या दरबारात मरहब्बा मरहब्बा स्वागत झालं त्याचं. आता शिवाजी महाराजाचं काही खरं नाही असं सगळ्यांना वाटायला लागलं. 12 मावळातल्या फौजा शरण चालल्या. 10,000 घोडदळ, 12,000 पायदळ, 200 उंट, 200 हत्ती असा लवाजमा तयार केला. आणि ऐका. खानानं समशेरीचं बोट केलं. तुळजापूर. कोणतं तुळजापूर? कोणतं पंढरपूर? कोणतं शिखर शिंगणापूर? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी ओ. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी ओ. कुंडली कधी वटा शोभे वाळवंटी ओ. कुंडली कधी वटा शोभे वाळवंटी ओ. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटीव. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटीव. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. जिचा जय जयकार केला जातो, जिच्यासाठी नृत्य केलं जातं, जिच्यासाठी भजन केलं जातं. अनादी अंबिका भगवती बोध परडी घेऊन याती. पोत ज्ञानाचा पाजळती. उदो उदो भक्त नाचती. गोंधळा येवो जगदंबे मूळ पीठ तू आंबे. अशी अनादी अंबिका भगवती. अशी अनादी अंबिका भगवती साक्षात ज्या तुळजापूरला राहते. महेश बाबा त्या तुळजापूरच्या प्रांगणामध्ये खानाच्या छाऊन मुक्काम पडला. आणि खानानं विचारलं भास्कर कुलकर्णीला, ए भास्कर हे कोणसा भगवान आहे? हुजूर ही मराठी मनाची कुलस्वामिनी, ही जगतजननी तुळजा भवानी. हिला नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणताच घरात वरण आणि पुरण शिजत नाही. मागचा पुढचा विचार खानानं केला नाही. हल्ला करो, मार डालो, तोड डालो. क्षणार्धामध्ये राख रांगोळी सुरू झाली. सैन्याने हातोडा घेतला. महेश बाबा भवानी मातेच्या अंगावरती घाव केले. अरे तुकडे तुकडे केले रे त्या नराधमानं भवानी मातेचे. हो भवानी माता फुटली, कसली, टिकऱ्या टिकऱ्या झाल्या. वाऱ्यासारखी बातमी राजांच्या कानावर आली. आई भवानी फुटली. ते काय आपले राजे नव्हते, शिवाजी राजे होते. हंबरडा फोडून महाराज रडायला लागले. रात्रभर झोपले नाही, दिवसा झोपले नाही. फक्त एकच विचार करायची, खान खान खान
खान प्रतापगडाच्या पायथ्याला ऐका. एक दिवस पहाट राजांना झोप लागली आणि पहाटच्या स्वप्नामध्ये तुळजा भवानी माता प्रगट झाली. उठ शुभा, उठ शुभा, उठ शुभा, मला तुझ्याकडून 32 दाताचा बोकड बळी हवाय. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. ओ महिषासुर मर्दना लागे, ओ महिषासुर मर्दना लागे. विविध तापाती करावया धाडणी, तापाती करावया धाडणी. भक्ता लागसी तो पावसी निर्वाणी. आईचा जोगावा, जोगावा मागे ना. आईचा जोगावा, जोगावा मागे ना. आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगावा, जोगावा मागे ना. आईचा जोगावा, जोगावा मागे ना. जोगवा जोगवा मागे ना. आईचा जोगवा जोगवा मागे ना. जोगवा, जोगवा रे, जोगवा. आईचा जोगवा जोगवा मागे ना. आईचा जोगवा जोगवा मागे ना. आईचा जोगवा जोगवा मागे ना. जोगवा जोगवा मागे ना. जोगवा जोगवा मागे ना. वा रे वा, नेमका आईचा जोगवा मागितला. आणि या वारकरी संप्रदायात ज्यांचं मोठं योगदान आपल्या नगर जिल्ह्याला बबनराव पाचपुते नावाचे आमदार मिळालेले श्रीगोंद्याला. वारकरी संप्रदायाचा माणूस आहे, ज्ञानेश्वरीचं पारायण करणारा आहे, वारी करणारा परिवार आहे. आणि पाचपुते ताईंचं आगमन झाले. जोरात टाळी वाजवा एकदा. श्रीगोंदा काष्टी या भागात जर आपण कधी गेलात तर या ताई ज्या आहेत ना, या नुसत्या राजकारणातल्या ताई नाही, या संप्रदायातल्या ताई आहेत. पारायण करतात स्वतः, बरं का. 8 दिवसाचा सप्ताह करतात घरी. स्वतः पारायणाला बसतात, दुसऱ्याला नाही बसवत, स्वतः बसतात. आणि दोघं पती पत्नी, आमदार साहेबसुद्धा आणि ताईसुद्धा. स्वतः मी त्याचा साक्षीदार आहे. मी कीर्तनं केली, 50 कीर्तनं ताईंनी माझी ऐकली असतील त्यांच्या भागात. वर्ष श्राद्धाला नेहमी हजर असतात. खूप गोड त्यांचं संप्रदाय प्रेम आहे. वारी करणारे आहेत. आणि सप्ताह करणारा सुधीर भाऊंचा हा परिवार वारकरी आहे. वारकऱ्याला भेटायला वारकरी ताई आली, बरं का. म्हणून अशी राजकारणातलं तर ते आहेच, ते आता त्यांचं धर्म आहे, तो काम आहे, समाजाच्या उन्नतीसाठी ते करत असतात. पण वारकरी परिवारातल्या आमच्या पाचपुते ताईंचं आगमन झालं. ताईंना वंदन करतो. आपलं चाललं असं होतं की राजांनी त्याला असं पोटामध्ये वाघ नकं घालून फाडलं. शाहिराची लेखणी कडाडली. फिक्र न कर नादान, शिवा का खाडा है, जहाँ से अफजल को एक ही दाव में उखाडा है. घना घनाने मूर्ती भंगल्या, तुळजा पंढरपुरी, तुळजा पंढरपुरी. वाघ नख्यानी खान फाडिला, प्रताप दुर्गावरी फाडिला, प्रताप दुर्गावरी. राजाने त्याच्या पोटामध्ये वाघ नख घालून टरा दहशतवाद जसा फाडावा तसा या राजाने खान फाडून टाकला. हो, ललकारी घुमली शिवाजी महाराज की जय. जय भवानी. संकटावर संकट आली, राजाने सगळी संकट जिंकली, महाराष्ट्राचा राजा झाला शिवाजी राजा. का? एक विचाराचे मित्र मिळाले. तानाजी म्हटला राज आधी लगीन कोंडाण्याचं, असा मित्र मिळाला. हो, बाजीप्रभू म्हटला राज लाख मरावे, लाखाचा पोशिंदा जगावा. शिवानावी म्हटला राज तुमचा मुकुट माझ्या डोक्यावर घाला, तुमची तलवार मला लावायला द्या, तुमचा शेला मला बांधायला द्या, मी बसतो राज या पालखीत. हो, माळी काय, कुणबी काय, नाभी काय, वंजारी काय, धनगर काय, मराठा काय, ब्राह्मण काय, मातंग काय, सगळ्या जातीची माणसं मिळाली. सगळ्यांनी एक विचार केला म्हणून स्वराज्य मिळालं. तुकोबारायांना कोण हवाय? असा हवाय माझी ए जातीचे मज भेटो कोणी. महाराज 9:45 वाजले, कळलं आम्हाला तुम्हाला तुमच्या जातीचा हवाय. किती गोष्टी सांगितल्या, लक्षात आल्या. एक विचाराचा सांगितला बाप, एक विचाराची माता, एक विचाराचा बंधू, एक विचाराचा समाज, सगळ्या कथा आम्ही ऐकल्या. 10 मिनिटं राहिलेत महाराज 10ला. सांगा बरं तुमच्या जातीचा असतो कोण?
आवडे जारी अंतरापासून आवडे जारी अंतरापासून आवडे जारी अंतरापासून आवडे जारी ओ अंतरापासून ओ आवडे जारी अंतरापासून ओ ऐसियाचे मनी अर्थ माझे ऐसियाचे मने अर्थ माझे ऐसियाचे मनी अर्थ माझे ऐसियाचे मने ओ अर्थ माझे आवडे जारी अंतरापासून आवडे जारी अंतरापासून आवडे जारी अंतरापासून ओ आवडे जारी एवढं अवघड म्हणल्यावर गुरुजी आम्हाला काही सुधरत नाही. मला काहीच कळणार कोणता ताल येईन काय टाळ करायला टाळ वाईता आहे ना. एवढा नाचणारा पक्का इने करी पण त्याला मेळ लागाना कोणत्या ताला ते एवढाच या अनिल महाराज आणि चंदू महाराजाला मेळ बसला. मी 10 मिनटं कोमातच गेलो. आता काय कोणताच चाल कोणती ताल आहे हे आम्हाला आपल्या धिन्ना धिंदिनक माहिती. वा वा, जोरात टाळी वाजवा एकदा. हे संगीतातले मर्मज्ञ मंडळी आहेत. कोणता ताल आहे गुरुजी? दीपचंदी. बाबा बाबा, दीपचंदी नुसतं ऐकून होतो मी. आज कसा असतो ते पाहायला मिळालं. वा, दीपचंदी ताला ते आणि याला तयारी करावी लागते, अभ्यास करावा लागतो. ते काय सोपं आहे का महाराज? नाही तर खालचे बसणारे म्हणतात त्यांना काय नाही, लय रियाज करावा लागतो भाऊ. याला आयुष्य गेलं त्यांचं. 25 वर्ष रियाज केला तेव्हा तो ताल आपल्याला टाळ वाजवता येत नाही त्याच्यात. त्यांनी त्याच्यात चाल गायली, या महाराजांनी वाजवली. वा हो. कसा आहे तुकोबऱ्यांच्या जातीचा? कोण पाहिजे तुकोबऱ्यांना? कसा हवा आहे? सुधीर भाऊंचा सप्ताह. वायकरपोऱ्यांच्या जातीचा कोण? आवडे जा हरी अंतरापासून. ज्याला स्वतःच्या जीवापेक्षा जास्त देव आवडतो तो तुकोबऱ्यांच्या जातीचा आहे. जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझं वाचूनी केशवा आणून आवडे. किंवा तुझ्या अन वाहिनगा देवराया, बहु आवडसी जीवापासून. या जीवापेक्षा जास्त देव आवडला पाहिजे. त्या भागवतामध्ये 2500 कथा देवाच्या आवडीच्या आलेल्या आहेत. देवाच्या आवडीचे कोण? एक सांगतो म्हणजे पहिलं चरण दुसरं चरण कळत. त्या भागवतामध्ये त्या उद्धवानं कायम देवाला विचारावं, देवा तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडतं? हो देवा तुम्हाला कोण आवडतं? हो देवा असं विचारल्यावर त्या देवाला उत्तर द्यायचं, मला द्रौपदी आवडते. कोण आवडतं? द्रौपदी. कोण? द्रौपदी. ह्या द्रौपदीचं नाव घेतलं का त्या उद्धवाला जळकी सुटायची. तुमच्याकडे आहे जळकी? ही नगर जिल्हा ताई तुमच्याकडं, श्रीगोंदाकडं, काष्टी तुमच्याकडं नाही? सगळीकडे महाराज. तुमच्यात नाही आमच्यात आली. किशोर महाराज दीपचंदी चाल म्हटलं लागला जळायला. एखाद्याने चांगलं गायलं लागला जळायला. गुरुजींचे क्लास चांगले चालले लागला. महेश बॉनचं जरा नाव झालं लागला जळायला. साखरे महाराज फोक नका 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 जळत जाऊ नका महाराज. एकच विनंती करतो, कधीच कुणावर जळू नका. का माहिती आहे का? ज्याचं त्याचं प्रारब्ध भिन्न भिन्न आहे.
कधीच कुणावर जळायचं नाही. फिरत्याचा का वरती देसी एक टाळवाज. हे जे गीत आहे हे सुधीर फडकेंनी गायलेलं आहे, गदी माडगुळकरांनी लिहिलेलं आहे. हे रोज ऐकलं पाहिजे. हे जर तुम्ही रोज ऐकलं तर कधी दुःख होणार नाही तुम्हाला, कधी कोणावर तुम्ही जळणार नाही. किती सुंदर अर्थ आहे. फिरत्याचा का वरती देसी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. हे जे गाणं आहे रोज शिकवायचं आपल्याला. प्रत्येकाचं प्रारब्ध भिन्न भिन्न असतं. पाचपोते ताई आमदाराच्या पत्नी असतात, एखादी गरीबाची पत्नी असते, एखादा महाराज असतो, एखादा कष्ट करतो, एखाद्याला घरी बसल्या बसल्या मिळतं. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. बरं कायम ध्यानात ठेवा. घटा घटांचे रूप आगळे, घटा घटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा न कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. ही पूर्वीची गीतं असायची, ही जी गाणी असायची ही संप्रदायातून निघायची, त्यामुळे त्याला गंध असायचा, गोडवा असायचा, त्याच्यात अर्थ. आता अशी गाणी नाही राहिली, अशी गीतं नाही राहिली. माझा पोरगा 7वीला शाळेत आहे. मी सहज त्याला विचारलं एक दिवस, का रे मास्तर काही कविता वगैरे शिकवतो का रे तुला? म्हटलं हो. म्हण बरं. त्यांना सुरू केलं, जाणी जाणी येश पप्पा एडी शुगर नो पप्पा. म्हणलं गप. आणि आपण मराठी माणसं आहे, मराठी कविता आली पाहिजे. मराठी तर लय भारी येते. म्हटलं बाबा मराठी म्हण बरं. महेश महाराज पोरग मराठी कविता म्हण म्हटल्यावर लय आनंद झाला. आमची बायको सोफ्यावर, मी सोफ्यावर, आई सोफ्यावर, भाऊ सोफ्यावर, भावाची बायको, सगळं घर पोराकडे बघायला लागलं. पोरगा आता कविता म्हणणार, सगळ्यांचे डोळे त्याच्याकडे लागले, तुम्ही माझ्याकडे बघा. आणि पोरानं कविता म्हटली, पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पाची. बायको लागली माझ्याकडे बघायला, मी लागलो तिच्याकडे बघायला. एवढं झाल्यावर मला दम नाही निघाला. मी 12 गावचा पाणी पिणारा महाराज. मी खालून कोरस केला त्याला, लेकर कोण्या भूताचे. अरे काय कविता आहेत का काय, काय लोक ऐकत आहेत. असलं नका ऐकू. वासुदेवाची ऐका वाणी, आहा वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम र. दाम करी काम वेड्या, दाम करी काम करी काम वेड्या, दाम करी काम करी काम वेड्या, दाम करी पैशाची जादू लई न्यारी. गाणं बघा गाणं. नोटा नोटा ही आमच्या पुरीत ना या हॉटेलवर असतात. मी थांबत असतो. पैशाची जादू लई न्यारी, तान्या पोराला त्याची हवं. पैशाची जादू लई न्यारी, तान्या पोराला त्याची हवं. आई सोडून घेतय झेप, पैशाच्या मागुनी धाव. आई सोडून घेतय झेप, पैशाच्या मागुनी धाव. पैशासाठी सारी माणस, आहा पैशासाठी सारी माणस झाली त्याची गुलाम रे. दाम करी काम वेड्या, दाम करी दाम करी काम वेड्या, दाम करी दाम करी दाम करी. पूर्वी लागायची अशी मला 100 येतात बरं का. तुम्ही म्हणाल हो त्या 2, 5, 50. खरंच सांगतो तुम्हाला. पूर्वी काय असायचं महेश महाराज, प्रत्येक सणाला गीत असायचं. आणि आपण लहानपणी ना बाबा हे शिकवलं, शाळेत होतंय. हे काय कुठलं भंगारमाल नाही, चांगलं आहे. भंगारमाल आता आला माल. पूर्वी लई सुंदर माल. नागपंचमी आली
ही आमच्या पाचपोतेताईंसारख्या आमदाराची पत्नी असेल, नगरसेवकाची असेल, ग्रामपंचायत सदस्याची असेल, आमच्या अलकाबाईंच्या सुना असतील, आमच्या ननंद भाऊजाई असतील, मग त्या नागपंचमीला त्या वारुळाला गेल्या, मग त्या म्हणायच्या बरं का, शिवशंभूच्या हार गळ्यातील, शिवशंभूच्या हार गळ्यातील, शिवशंभूच्या हार गळ्यातील तो भूमीचा स्वामी, शिवशंभूच्या हार गळ्यातील तो भूमीचा स्वामी, हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी, नागराजा तुझी आज आली नागपंचमी, नागराजा तुझी आज आली नागपंचमी। गेली बा पंचमी, पंचमी गेली की लगेच इसे समझो ना रेशम का तार भैया, इसे समझो ना रेशम का तार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया, प्यार भैया, प्यार भैया। रक्षाबंधन यायचं, गेला रक्षाबंधन, माझ्या गणाचं घुंगरू हरवलं गौरीला घावलं, गणाचं घुंगरू हरवलं गौरीला घावलं, लागायचं रचिल्या ऋषी मुनींनी चारुच्या अनंत, रंका विनायका रे वरणू किती आनंद। गणपती बाप्पा यायचे, गेले गणपती बाप्पा केलं की ज्याच्या घरी पित्र तो आपला मित्र, पित्रपक्ष यायचा, वड्या रे, सांबर रे, आमटी रे, भजे रे, कढी रे, पितृपक्ष गेला की मग लगे जाणादी निर्गुण, मगाशी म्हटलो आईचा जोगवा मागेन, गेला दसरा, दसरा गेला की मग कोजागिरी पौर्णिमा यायची, रात्री 12 वाजता एकदा दूध हाणलं की सकाळीच वारकरी म्हणायचा, वचन ऐका कमळापती, माझी रंकाची विनंती कर जोडितो कधी काळी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, उठा सकळ जन उठिले नारायण, सहस्रदीपे दीपकैसी प्रकाशली प्रभा, उजळल्या दश दिशा गगनाली, तुझी निडरी कोटी चंद्र प्रकाशे, योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी, पाहता पाहता मनान पुरे धन, आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखिलिया, गातो वासुदेव मी ऐका, आ जंबोया दीपा माझी, नाही ऐकिले हरी कीर्तन, जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती, मनमोहन मुरलीवाला, राधे 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 हे श्याम सुंदरा, राधे राधे हे श्याम सुंदरा। एक तास जरी तुम्ही म्हटले नॉनस्टॉप म्हणा, 1 तास तरी हा काकडा मी म्हणत असतो। आता 10 वाजून 5 मिनिटं झाली, काकड्यातच 10 वाजले, असं असायचं पूर्वी बरं का, म्हणून जळायचं नाही कधी कुणावर। उद्धव जळायला लागला, एवढी कथा आता ऐकावी लागेल तुम्हाला, 2 मिनिटं उशीर होऊन द्या पण ऐका, म्हणजे पहिलं चरण दुसरं चरण कळल, माझा प्रवास सुखाचा होईल, सुधीर भाऊचा सप्ताह सफल होईल, अलकाबाई आनंदित होईल आणि आपल्या सगळ्याला आशीर्वाद देईल, घरी घेऊन जा 2 मिनिटं। देवाच्या आवडीचा कोण, ते उद्धवानं विचारावं, कोण आवडतं, द्रौपदी आवडते। देवाच्या लक्षात आलं, उद्धव जळायला लागला, उद्धवाचा हात धरला आणि सकाळी सकाळी महेश महाराज सुभद्रेच्या घरी नेलं। जळण्याचं कारण असं होतं, देवाची सक्की बहीण सुभद्रा होती। फाटा ऐका, मेकरी फाटा, सोनेवाडी फाटा, देवाची सक्की बहीण कोण, सुभद्रा, मानलेली बहीण द्रौपदी। देवाच्या मुखाला नाव कोणाचं आहे, द्रौपदीचं। उद्धव जळत होता, महेश बाबा हाताला धरूनच आणलं,
सुभद्रा सकाळी सकाळी दात घासत होती. एवढ्या सकाळी देव येताना पाहिलं आणि ती म्हटली, दादा एवढ्या सकाळी काय रे माझ्याकडं? काही नाही म्हटले, एकादश कालची आजची, खायलाच काही भेटलं नाही बघ. म्हटले लवकरात लवकर काहीतरी खायला दे. सुभद्रेला वाटलं दादा घरी आलाय, काय बनवावं. स्वयंपाकाला गेली आणि तोपर्यंत दादाला फळं आणून मांडले. कुठं खायचे होते फळं? एक सफरचंद घेतला हातात माझ्याकडे बघा. चाकू कापायचा होता ताई, जे सफरचंद कापायचं चाकूनं ते सफरचंद दिलं सोडून, बोटच घेतलं कापून. बोटातून असं टपटप रक्त गळायला लागलं. उद्धवाने आवाज दिला, सुभद्रा ताई देवाच्या बोटाचं रक्त गळतंय, काहीतरी चिंदी आणा बांधायला. आता सुभद्रेला कमी साड्या असतील का? अहो आपल्या सुभद्रेला दिल दिवाना, कुछ कुछ होता, रबनी बना चोरी, हम प्यार करने वाले, धूम मचा. माझं लग्न झाले रे, मला अनुभव आहे. महिन्याला जर 2 साड्या आपली बायको आणायला लावते प्रकाश गुरुजी आपल्याला, तर ती अर्जुनाची पत्नी आहे महाराज, देवाची बहीण आहे बाबा ती. तुमचं बरं आहे, तुम्हाला टेन्शन नाही. आमच्या मागं लय ताण आहे. हा किती कीर्तन करा पण साड्या घ्यावाच लागतात आम्हाला. महेश महाराज तुमच्या सौभाग्यवती बसलेलेच आहे. हो मी तुम्हाला बी अनुभव आहे, तुम्ही किती श्रीमंत आपण आणावंच लागतंय. ऐका काय असतंच ते महाराज. मग आता ते इतक्या साड्या, अहो मी खरंच सांगतो, म्हणजे एखाद्या बाईने जर साडीचं कपाट उघडलं, साड्या जर अंगावर पडल्या ना, बाई मरून जाईल महाराज. खरंच इतक्या साड्या आहेत महाराज, इतक्या आहेत. मग ती आता सुभद्रा देवाची बहीण आहे ना, 15 कपाट भरून साड्या आहेत तिला. साडीकडे गेली नाही महाराज, ती चिंध्या पाहत होती. देवानं घर सोडलं तिचं आणि द्रौपदीच्या घरी आले. तसंच ते बोट. आता बघा देवाच्या आवडीचा, देवाच्या कोणाला देव आवडतो, कोणता तुकोबऱ्यांच्या जातीचा आहे, कोणाला देव जीवापेक्षा जास्त कुणाला आवडलाय. ऐका एवढी कथा. आणि मग द्रौपदी माता तुळशीच्या वृंदावनाला पाणी घालत होती. डोक्यावर पदर होता, कपाळवर कुंकू लावलेलं, हातामध्ये चांदीचं ताट होतं आरतीला, आणि सोन्याच्या तांब्यानं पूजा करत होती. तेवढ्यात तिकून भगवान येताना दिसला आणि देवाच्या बोटाचं रक्त पाहिलं. आवडे ज्या हरी अंतरापासून कळल तुम्हाला. ऐका महेश बाबा ते ताटन तांब्या दिला फेकून. महाराज धावतच गेली प्रकाश गुरुजी आणि देवाचं बोट आपल्या हातात घेतलं. दादा किती कापलं रे हे, थांबा. घरात जाणार कधी, चिंदी सापडणार कधी, आणि माझ्या दादाच्या बोटाला बांधणार कधी. एवढा विलंब सहन झाला नाही. डोक्यावरचा पदर खाली घेतला. हो त्या पदराला असा हात घातला, फाडायचाच होता. तेवढ्यात उद्धवाने हात धरला. हो द्रौपदी ताई, जोपर्यंत बाईच्या कपाळावर कुंकू आहे तोपर्यंत कितीही गरिबी आली तरी पदराकून साडी फाडायची नसते. धर्मराजा जिवंत आहे, भीम जिवंत आहे, अर्जुन जिवंत आहे, नकुल सहदेव जिवंत आहेत, पदर फाडू नका. उद्धवाने हात धरला. द्रौपदीनं उद्धवाला दिलेलं उत्तर ऐका आणि घरी घेऊन जा. या वर्षीचा आमचा अलकाबाईचा सप्ताह पूर्ण होईल, माझा प्रवास सुखाचा होईल. एवढं लांबलेलं कीर्तन घरी घेऊन जा. याच्यासाठी सांगतोय बघा, कीर्तन रंगलंय म्हणून लांबलंय ना, तर घरी घेऊन जा बघा. हो ती द्रौपदी म्हणते, बरोबर आहे उद्धवा, जोपर्यंत बाईच्या कपाळावर कुंकू आहे तोपर्यंत तिने पदराकून साडी फाडू नये. पण ऐक उद्धवा, माझ्या कपाळावर किती दिवस कुंकू शिल्लक ठेवायचं या दादाच्या हातात आहे. डोक्यावरचा पदर खाली घेतला, चिंदी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला फाडोनी भरजरी शेला, भरजडी ग पितांबर दिला फाडून, दिला फाडून. द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. अरे कपाळाच्या कुंकवाचा विचार केला नाही, डोक्यावरचा पदर फाडला आणि देवाच्या बोटाला चिंदी बांधली. आवडे जा हरी, इतका देव आवडला पाहिजे. परिणाम त्या द्रौपदीवर संकट आलं. देवानं तिला लाखांनी साड्या पुरवल्या. 2 बोटाची चिंदी बांधली, लाखानं साड्या देतो. 5 दिवसाचा सप्ताह केला सुधीर भाऊ, तुम्हाला काही कमी नाही. अलकाबाई देवाच्या पायाजवळ, तिचा आशीर्वाद आहे. आवडे जा हरी. असा देव कुणाला आवडला? माझ्या राधेला आवडला, माझ्या मीराबाईला आवडला. सुधीर भाऊची विनंती आहे म्हणून सगळ्यांनी एकदा 2 हात वर करा आणि बघा, आनंद घ्या भजनाचा. देवाच्या आवडीचं भजन आहे. जय जय राधा रमण हरी बोल. एक टाळी. जय जय राधा रमण हरी बोल. बोला बोला. एक टाळी. एक हरी बोल. हा भजन बा. जय जय राधा हरि बोल. जय जय राधा रमण हरि बोल. वा भजन. जय जय राधा रमण हरि बोल.
खुमा धोबार खुमाई धोबार खुमाई विठोबान कुमारी धोबार खुमाई धोबार धोबार खुमाई कुमारी धोबार कुमारी धोबार खुमाई धोबार कुमारी धोबार खुमाई धोबार कुमारी धोबार जय खुमाई धोबार धोबार खुमा धोबार कुमारी धोबार खुमाई धोबार धोबार कुमारी धोबार कुमारी जय जय धोबार कुमारी धोबार कुमारी जय जय धोबार कुमारी चला चला धोबार कुमारी धोबार कुमारी धोबार कुमारी धोबार कुमारी जय जय धोबार कुमारी धोबार खुमाई धोबार खुमाई धोबार खुमाई धोबार खुमाई ऐका ऐका सध्या या बहिणी ननंद भाऊजाई चोरात टाळी वाजवा सगळ्यांसाठी आपल्या जीवनातला अनमोल पैसा अनमोल वेळ अनमोल पैसा अनमोल वेळ तन मन धन खर्च करून महेश महाराज आमचे पावन गणपती संस्थानचे बाबा शास्त्री बाबा साखरे महाराज प्रकाश गुरुजी एवढी मंडळी इथं गात आहेत कधी पाचपोते ताई आल्या ताईवर या वरती या समस्त परिवाराला भेट देण्यासाठी एकदा या परिवाराचा फोटो घ्या सगळ्या गणेश या सगळ्या परिवाराला आमच्या बहिणींना मानाचा मुजरा आहे असा सोहळा करणारा पहिला परिवार आहे 5 वर्ष कोण करतंय वर्ष श्राद्धाचं कीर्तन झालं की आईला विसरणारे आपण आहोत पण 5 वर्ष झालं अलकाबाईचं पुण्यस्मरण सुधीर भाऊ व आमच्या अण्णा आमच्या या 2 बहिणी समस्त त्यांचा परिवार या ठिकाणी साजरा करतोय खरंच या परिवारासाठी आपलं आयुष्य यांना मिळालं पाहिजे आणि हातून अशीच परमार्थाची ही सेवा त्यांच्या जीवनातलं या अन्नदान व सगळ्या लोकांना समाजाला ज्ञानोबा तुकोबा द्रौपदी जनाबाई मीराबाई या संतांचं वाङ्मय छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा माझा शिवाजी महाराजांचा केवढा पुतळा माझ्या हनुमंतरायाची कृपा या परिवारात झाली पाहिजे या समस्त परिवाराला आपल्या सगळ्यांचं क्षणक्षण आयुष्य मिळावं आणि या सुधीर भाऊंच्या वायकर परिवारांना व अलकाबाईंनी वरून असा आशीर्वाद द्यावा की काही या परिवाराला कमी पडणारच नाही कारण कष्ट करणारा परिवार आहे समाजाला जपणारा परिवार आहे संप्रदायाच्या तत्वदृष्टीने जीवन जगणारा परिवार आहे ज्ञानोबा तुकोबा नाथ बाबा आणि माझा पांडुरंग परमात्मा या परिवाराला खूप आयुष्य देवो असाच हा 5 वर्षाचा नाही तर 50 वर्षाचा अलकाबाईचा सोहळा गाजो अशी सदिच्छा या निमित्तानं करतो सगळ्यांच्या वतीनं अण्णांना सुधीर भाऊंना ताईंना माईंना सगळ्यांना मानाचा मुजरा करतो कीर्तन घरी घेऊन जा पाचपोते ताई आल्या त्यांनाही खूप धन्यवाद आपण सगळी मंडळी जमलात सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल
करा क्षमा अपराध महाराज तुम्ही करा. ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 तुकाराम. या ठिकाणी लगेच माईंचा पाचपुते ताईंचा माईंचा सन्मान या ठिकाणी होणारे सुधीर भाऊ मार्गदर्शन करतील. बोला. आज कैवारिया सौ अलकाबाई रंगनाथ वायकर कीर्तन महोत्सव 2024 आमच्या मातोश्रींच्या या 5व्या पुण्यस्मरणार्थ चालू असलेला हा सप्ताह सोहळा आजच्या 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा महाराष्ट्राचा एक वैभव, ज्यांना कीर्तन केसरी म्हणून ओळखलं जातं असे श्री हरिभक्तपरायण